नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू क्रेटा आली ती आपल्याकडे. ह्याचं आहे का नाही बेस्ट टू टॉप सगळंच काम करायचं होतं. मग सगळं काम ठरवून आहे का नाही कामाला सुरुवात केली. मग साजिद भाऊ, रमजान भाऊ आणि छोटू भाऊ तिघांनी पहिला का नाही दरवाजा ओढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर का नाही रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघांनी मिळून का नाही हे बघा हे 300 वॅटचे आहेत ना व्हाईट एलईडी बल्ब बसवले होते. मग दोघांनी पहिला का नाही व्हाईट एलईडी 1 नंबरमध्ये फिटिंग करून घेतले. मग त्यानंतर आहे का नाही याची पूर्ण अशी गाडी 1 नंबरमध्ये आतनं सगळं ओपन करून आहे का नाही दरवाजा आहे का नाही एका साईडला का नाही व्यवस्थित ठेवून घेतले. आणि याला का नाही मित्रांनो मिरर फोल्डिंग किट बसवलं होतं. त्यामुळे की नाही हे बघा हे असं जेन्युइन पार्टमध्ये आहे की नाही मिरर फोल्डिंग किट मागवलेलं. आणि ह्याचं आहे की नाही हे हार्नेस येते. म्हणजे आहे की तुमची वायर आहे की नाही कटिंग बेटिंगच्या भानगडीत का पाडायचं नाही, सगळं सॉकेट टू सॉकेट होणार. आणि हे त्याचं पॅनल पण येते, पॅनल सगळं रिप्लेस होते. मग तुम्हाला कटिंग बिटिंग करून बसवत आहे की नाही पॅनल रिप्लेस होणार. हे बघा ते फक्त हे स्विच काढले आणि ते आपल्या मास्टर स्विचला बसून आहे की नाही 1 नंबरमध्ये फिटिंग करून टाकले. आणि ह्याला की नाही 360 कॅमेरा बसवते. त्यामुळे की नाही मिररला पण 2 कॅमेरे बसतात. मग मिरर फोल्डिंग किटचं आणि कॅमेऱ्याचं काम दोन्ही कामं एकत्र केली. म्हणजे कसं माहिती आहे काय, एकाच दगडात 2 पक्षी. मिरर फिटिंग करून आहे की नाही तर मिरर किटचं जे वायरिंग येते ना हे पूर्ण असं वायरिंग आहे ना 1 नंबरमध्ये आहे की नाही सगळं अंडरग्राऊंडमध्ये घेतलं. सगळं वायरिंग करून आहे ना पहिला चेक करूया म्हणलं. हे बघा हे कसं अनलॉक होते आणि कसं लॉक होते, कसं आहे मस्क्यासारखं काम. आणि इकडे तोपर्यंत आहे की नाही मी आहे की नाही असं कॉम्पन ट्युटर आहे की नाही दरवाजाला असं फिटिंग करून घेतले बघा कडकमध्ये. त्यानंतर राहिलं काय म्हणजे का स्टेअरिंग स्विच राहिलं. मग छोटं भाऊ आहे की नाही हातात आहे की नाही मस्त स्टेअरिंग घेऊन आहे की नाही स्टेअरिंग स्विच बसवायला सुरुवात केली. आणि त्याला आहे की नाही स्टेअरिंग करून बसवलं होतं. मग पहिला काय केलं स्टेअरिंग करून शिवून घ्या म्हटलं. असं मस्तपैकी मांडी घालून बैठक मारून आहे की नाही पण स्टेअरिंग करून शिवून घेतलं. मग त्यानंतर छोटं भाऊ आहे की नाही स्टेअरिंग स्विच बसवून आहे की नाही मस्तपैकी जसं कंपनी फिटिंग काढलं की स्टेअरिंग तसं आहे तसं एकदम कंपनी फिटिंग टाकलं. आणि इकडे अँड्रॉइडचं वायरिंग पण करून घेतला. हे बघा कसं दिसते स्टेअरिंग स्विच बसल्यानंतर कसं आहे. मग स्टेअरिंग स्विच बसून आहे की नाही अँड्रॉइडची आणि आपली स्टेअरिंगची बटन दोन्ही मॅच करून आहे की नाही ओकेमध्ये फिटिंग करून घेतली. आणि मिरर फोल्ड किटमधनं तुमचं आत नाही की नाही मॅन्युअल फोल्ड पण होणार. त्यानंतर आहे की नाही अँड्रॉइड प्लेअर जे आहे ना सगळे ॲप्लिकेशन सगळे अपडेट मारून घेतले एकदम ओकेमध्ये. मग त्यानंतर आहे की नाही बारीकमध्ये तेवढीच गाणी लावून आहे की नाही स्टेअरिंग स्विच आहे की नाही बरोबर ऑपरेटिंग होते का बघितलं. आणि ह्यो आहे की नाही त्याला वर सनग्लास सोडून बसवलेलं बघा कंपनी फिटिंगमध्ये. मग गाडीच्या बाहेर उतरून आहे की नाही लॉक अनलॉकला सगळं मिरर फोल्ड किट ओकेमध्ये काम करतं बघितलं. ते पण ओके होतं, सगळं मस्काचं काम करायला. आणि ह्यो रिअर कॅमेरा बसवलेला, ह्यो फ्रंट कॅमेरा बसवलेला आणि 2 आरशे तुम्हाला पहिल्याला दाखवलेले. हे बघा हे आरशाचे कॅमेरे. मग त्यानंतर आहे की नाही सेंटर स्पीकर बसवला. सेंटर स्पीकर मस्तपैकी जॉईंट केलं म्हणजे पूर्ण तुम्हाला सराउंडिंग सिस्टम ऐकायला येणार. आणि स्पीकरचं पण सगळं काम चालतं, कॉम्पोनंट सगळं काम चालतं. त्यामुळे की नाही 4 दरवाजा की नाही जसं कंपनी फिटिंगमध्ये काढलेलं की नाही तसं आहे तसं कंपनी फिटिंगमध्ये काढून आहे की नाही 1 नंबरमध्ये सगळं ओकेमध्ये फिटिंग करून घेतले. आणि याला मित्रांनो की नाही 4 दरवाजा डॅम्पिंग पण केलं. हे बघा हे असं पूर्ण की नाही डॅम्पिंग शीट मारली बघा एकदम कडकमध्ये. आणि ही सीट कोर फिटिंग केलं बघा एकदम इंटर मॅचिंगचे ना एकदम कडकमध्ये आणि एकदम बकेट फिटिंगमध्ये एकदम नाद खोळा सीट कवर. मग दुसऱ्या दिवशी परत गाडी बोलून आहे की नाही त्याचा 360 कॅमेराचं कॅलिब्रेशन करायचं होतं. मग कॅलिब्रेशन मॅट आणून आहे की नाही मस्त तिकडे झाडाखाली गाडी लावून आहे की नाही पुढचं मागचं मॅट कॅलिब्रेशन हातरून आहे की नाही 360 कॅमेराचं एकदम कॅलिब्रेशन ओकेमध्ये केलं. मग ही आपली बेस मॉडेल क्रेटा आहे की नाही टॉप मॉडेल करून आहे की नाही दादांना एकदम खुश करून आहे ना 1 नंबरमध्ये करून पाठवली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.